युद्धाच्या काळात आम्ही भारतासोबतच, केंद्र सरकार भारताचं हित आणि शांतीच्या बाजूने, चर्चा आणि संवादच युद्धावर मार्ग. TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट. भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो. जगात भारताची तेजीने विकास करणारी अर्थव्यवस्था. TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोडमॅप. भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेमध्ये काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव. भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी. तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या, नाना पटोलेही आक्रमक. भोंदू खरात प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही. जो क्लीन आहे त्यालाच क्लीन चिट देणार. दोषींवर कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत इशारा. खरात प्रकरणाचे हेडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे. भोंदूला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस या कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा. भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. तर संस्थांच्या सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता. भोंदूबाबाच्या दैवी शक्तीचा हायटेक कारनामा उघड. खरात नकली सापाला रिमोटद्वारे कंट्रोल करायचा. SIT तपासामध्ये पर्दाफाश. पोलीस चौकशीमध्ये भोंदू खरातचा मजबूत पाहुणचार. नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं. पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मला इजा झाली. जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा. मंत्री शंभूराज देसाईंचा पोलीस दलावर संताप. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून हे निर्देश. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेलेत. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान बच्चू कडू आक्रमक. कडूंनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदा फेकला. संतप्त शेतकऱ्यांचाही कांदा फेकत निषेध. कमिशन नाही, कामाचे पैसे म्हणायचं होतं. 10चा मा केला. माझे कमिशनचे 35 कोटी मी कार्यकर्त्यांना दिले. या विधानावरून आता संजय गायकवाड यांची सारवासारव. घरगुती गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये कोणताही बदल होणार नाही. सिलेंडर 8 ते 10 किलो प्रमाणामध्ये मिळणार असल्याच्या बातमीचं खंडन. तर पेट्रोलियम मंत्रालयानं ही अफवा फेटाळली. हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारताच्या 2 जहाजांना ग्रीन सिग्नल. LPG वाहू जग वसंत आणि पाईन गॅस ही जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सुरक्षित भारतात येणार. इराणच्या 20 प्रकल्पांना 5 दिवस धक्का लावणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले स्थगित. तणाव निवळण्याची सुद्धा शक्यता. इराणवरील हल्ल्यांना ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याच्या घोषणेनंतर आता शेअर बाजारात मोठी उसळी. तर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुद्धा 10 ते 11% घसरण. प्रति बॅरल $94 हे दर. सोन्याच्या दरात 13,000 तर चांदीच्या दरात 31,000ची विक्रमी घसरण. सोनं GST सह प्रतितोळा आता 1,35,141 रुपयांवर. तर चांदी प्रति किलो 2,15,000 रुपयांवर. न्यूयॉर्क विमानतळावर एअर कॅनडा विमानाचा अपघात. लागर्डिया या विमानतळावर लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरील वाहनाला धडकलं. 2 वैमानिकांचा यामध्ये मृत्यू.